साहेब, संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना नसती तर कालची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. शिवसेनेमुळे पंतप्रधानांना पूजा करण्याची संधी मिळाली. शिवसेना नसती तर संजय राजाराम राऊतला त्याचा पगार पण मिळाला नसता. कारण का शिवसेनाच्याच मुखपत्रामुळे त्याचा आज पगार आणि त्याचं घर चालत आहे. म्हणून शिवसेना असो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असो, ह्यांचा महत्व आम्ही कधीच कोणच ना आव्हान देत आहे ना कमी करत आहे. पण तुम्ही ज्या तोंडाने शिवसेनेचं नाव घेता, ज्या तोंडाने बाळासाहेबांचं नाव घेता, तुमचं हिंदुत्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मालकाचं, आता जो उद्धव ठाकरे आहे त्याचा राम मंदिरासाठी योगदान सांगा ना. कुठे डीप फेकच्या नावाने एक फोटो तरी तयार करा. असा एका फावड्या माणसाचा हात वरती करताना आम्ही स्वीकारू की हा उद्धव ठाकरे आहे आणि टाळ्या मारून घेऊ. एका बाजूला आमच्या फडणवीस साहेबांचा ओरिजिनल फोटो आला, दुसरा कुठला तरी मॉर बिप करून एक कुठला तरी फावडा माणूस दाखवा तरी उद्धव ठाकरे गेलेला तिकडे फावडा मारण्यासाठी. नाही तर मस्जिद तोडण्यासाठी फावड्याची गरज असते ना, खोदणार कसं तिकडे. थँक्यू सर. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचं समन्स बजावलंय आणि उद्या ते ईडी कार्यालयात हजर होणार. मात्र विरोधकांनी याला परत एकदा विरोध केलाय की विरोधासाठी विरोध होते. लक्षात घ्या, जोगेश्वरीमध्ये जो काही भूखंड घेतला गेलेला आहे, तुम्हाला ते पुढे रवींद्र वायकर दिसला असला तरी ते भूखंड आणि ते 5 स्टार हॉटेल मुळात उद्धव ठाकरेंनी बांधत होते, उद्धव ठाकरेंसाठी होतं. रवींद्र वायकरांच्या मिसेस बरोबर कुठली मातोश्रीची वहिनी पार्टनर आहे याचं उत्तर आज उद्या आता ईडी कार्यालयातून मिळेल. रवींद्र वायकर, सूरज चव्हाण, सुजित पाटकर ह्या लोकांना फक्त बळी दिलेला आहे, यांचा फक्त बळी दिलेला आहे, पुढे केलेला आहे. मागचा गॉडफादर कोण, मागचा श्री 420 कोण, हे आता येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल, तेव्हा आपण उत्तर विचारू. म्हणून रवींद्र वायकर, सूरज चव्हाण, सुजित पाल ह्यांना तर आम्ही मोजत पण नाही, पण ह्यांच्या नावाने कोण भ्रष्टाचार करत होता, कोण हॉटेल तिथे बांधत होता, त्या हॉटेल बांधत असताना किती गुजराती पार्टनर होते. दुसऱ्या म्हणजे तिथे आज नाशिकमध्ये गुजरातच्या नावाने खडी फोडली जाणार, सगळं काय गुजरातला नेतो असं बोललं जाणार. पण जोगेश्वरीमध्ये जे भूखंड बांधलं जात होतं, ज्याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे कुटुंबाचा एक व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये किती गुजराती आहेत त्याचं पहिला उत्तर उद्धव ठाकरे आणि कंपनीने द्यावं ना. तुम्हाला धंदे करण्यासाठी, तुमच्या सुट्ट्या करण्यासाठी तुम्हाला गुजराती समाज चालतो, पण अन्य वेळी गुजराती समाज, अदानी समूह ह्याच्यावर तुम्ही खडी फोडता. म्हणून या सगळ्याची उत्तरं आता ईडी चौकशीमधून हळूहळू बाहेर येतील. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्यासाठी आणि आमदार निवडून आणण्यासाठी आजच्या अधिवेशनात संकल्प केला जाणार आहे, असं विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी एकत्रित स्टेटमेंट दिलं. मला वाटतं या दोन्ही माकडांनी पहिलं स्वतः कसे निवडून येतील याची काळजी करावी. मग विनायक राऊत असेल किंवा हा वैभव नाईक असेल, स्वतःचे निवडणूक जिंकण्याचे वांदे आहेत आणि दुसऱ्यांचे संकल्प करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कसे सगळे सोडून जात आहेत, एक पूर्ण गाव भारतीय जनता पक्षमय होत आहे, त्याबद्दल चिंता करा आणि मग हे मोठे मोठे ठराव आणि बाता करा. नयानगरमध्ये रामभक्तांवर काही हल्लेदारीची काही घटना घडली आहे. आज मी स्वतः संध्याकाळी मीरा रोडला भेट देतोय. संध्याकाळी 6 वाजता पोलीस आयुक्तांबरोबर माझी भेट पण आहे. मीरा रोडवर जे काही नयानगरवरून जे काही जिहाद्यांनी जी काही नाटकं केली, जो काही तमाशा केला, त्यांना वाटलं हा नया पाकिस्तान आहे, पण त्यांना हे माहित नाही की राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत आणि आमच्या हिंदूंवर तुम्ही हात उचलाल तर तुम्ही काय 2 पायावर घरी जास्त काळ राहणार नाही. आणि आमचे तिकडचे सगळे हिंदू, आमचा हिंदू समाज हा एकटा नाही आणि त्यांची सुरक्षता करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आणि पोलिसांनी पण हे लक्षात ठेवावं की गृहमंत्री कोण आहेत,
आणि मगच आमच्या हिंदू समाजावर लाठ्या माराव्यात या सगळ्याचा समाचार घेण्यासाठी मी स्वतः मीरा रोडला जात आहे. बघू पुढचं तिकडे बोलू. ज्याची जी मस्ती आहे ती आता तिकडे गेल्यावर उतरू.